स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। जी आपल्या जिल्हा न्यायालयाची भरती आलेली आहे त्यासंबंधी पूर्ण माहिती देण्यासाठी आज आम्ही व्हिडिओ बनवत आहोत। म्हणजे शॉर्टलिस्ट आहे का नाही, किती पदासाठी अर्ज करू शकतो, तसेच पात्रता काय असेल, सिलेबस काय असेल, तसेच इतर महत्त्वाच्या माहितीसाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यावा। सर्व गोष्टी आम्ही यामध्ये क्लिअर करणार आहोत। तसेच तुम्हाला कोणते विद्यार्थी कुठे फॉर्म भरत आहेत याची माहितीसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। त्यामध्ये आपण उद्या सविस्तर माहिती त्या ठिकाणी देणार आहोत। त्यासाठी सर्वांनी तो चॅनल जॉईन करून घ्यावा। आता महाराष्ट्र राज्यातील विविध न्यायालयांच्या स्थापनेवर लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। त्यामध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी किती पदे आहेत ते तुम्हाला माहीतच असेल आणि ही निवड यादी ही फक्त 2 वर्षांसाठीच वैध राहील असे माननीय कोर्टाने सांगितलेले आहे। ह्यासाठी पात्रता ही शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य किंवा केंद्र सरकार कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही। तसेच उमेदवारास 28/3/2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी। तसेच जर उमेदवारास नैतिक अधपतनाचा समावेश असलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली असेल किंवा तिला उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय किंवा संघ लोकसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेस बसण्यापासून कायमची मनाई केली असेल किंवा निवडीसाठी प्रतिबंधित ठरवले असेल तर ती नियुक्तीसाठी पात्र असणार नाही। तसेच ह्या ठिकाणी दिव्यांगासाठी टीप आहे ते तुम्ही जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षणासाठी दाखल केलेल्या रीट याचिका L क्रमांक 1137/2018 सह जनहित याचिका क्रमांक 72/2018 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार अपंग व्यक्तींसाठी 4% पदे राखीव ठेवली आहेत। दिव्यांग व्यक्तींसाठीची पदे या पदासाठी दिव्यांगत्वाचा योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर अधिसूचित केल्या जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठीची पदे न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार नजीकच्या भविष्यात भरली जातील। जिल्हा न्यायालय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी परिशिष्ट अ मध्ये दिलेली आहे। ही माहिती तुम्ही वाचून घ्या। आता सर्वात महत्त्वाची माहिती काय आहे ते पाहून घ्या। लघुलेखकसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे। ह्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे अपियर वगैरे चालणार नाही। तुमच्याकडे 4 तारखेला आपली जाहिरात आली आहे, त्या 4 तारखेच्या पूर्वीच तुम्ही सर्व अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यास कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांस या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। त्यास जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरत आहात त्यातील स्थानिक भाषा तुम्हाला येणे गरजेचे आहे। तसेच सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलकन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र किंवा GCC TBC किंवा ITI यामध्ये इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक आहे आणि खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या एवढे जे आहेत त्यामधले एक तरी सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। सर्वांकडे जास्तीत जास्त MSCITचे सर्टिफिकेट आहे। ह्या ठिकाणी दिलेल्या इतर सर्टिफिकेटपैकी तुमच्याकडे एक तरी संगणक
संबंधी पात्रतेचे सर्टिफिकेट असणे गरजेचेच आहे। आता कनिष्ठ लिपिकसाठी पात्र होण्यासाठी काय काय आहे ते पाहून घ्या। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यकच आहे। ह्या ठिकाणी सुद्धा अपियर वगैरे असे चालणार नाही आणि लॉ डिग्री असलेल्यांना ह्या ठिकाणी सुद्धा प्राधान्य दिले जाईल। त्यास जिल्हा न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे इंग्रजी टंकलेखन 40 तसेच मराठी कमीत कमी इंग्रजी टंकलेखन 40 किंवा मराठी टंकलेखन 30चे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आणि दिलेल्यापैकी तुमच्याकडे एक तरी संगणक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। ते तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता। ह्या ठिकाणी जी महत्त्वाची माहिती आहे तेच आपण सांगणार आहोत, त्यामुळे तुमचासुद्धा वेळ वाचेल। उमेदवाराने किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांची शरीरयष्टी चांगली असावी। प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क हे साधारण प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये इतके आहे आणि भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही। आता चाचणी परीक्षेचे नाव, कशा प्रकारे परीक्षा होईल, किती मार्कांची परीक्षा होईल हे या ठिकाणी दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। लघुलेखक साठी चाळणी परीक्षा ही नाही। जर अर्जांची संख्या जास्त झाली तर त्या ठिकाणी तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे। कनिष्ठ लिपिकसाठी 40 गुणांची परीक्षा तसेच शिपाई हमालसाठी 30 गुणांची परीक्षा होणार आहे आणि इंग्रजी लघुलेखन चाचणी लघुलेखकसाठी 20 मार्क तसेच मराठी लघुलेखन चाचणी 20 मार्क, इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 मार्क तसेच मराठी टंकलेखन चाचणी 20 मार्क तसेच मुलाखत 20 मार्क असे एकूण 100 मार्कांची परीक्षा होणार आहे आणि कनिष्ठ लिपिकसाठी चाळणी परीक्षा 40 मार्क तसेच इंग्रजी 20 मार्क, टंकलेखन 20 मार्क, मराठी टंकलेखन 20 मार्क तसेच मुलाखत 20 असे एकूण 100 मार्कांची परीक्षा होणार आहे आणि शिपाई पदासाठी चाळणी परीक्षा 30 मार्क तसेच स्वच्छता आणि साफल्यता चाचणी 10 मार्क तसेच मुलाखत 10 मार्क असे एकूण 50 मार्कांची परीक्षा होणार आहे। उच्च न्यायालयाने लघुलेखक श्रेणी 3 पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेवलेला आहे। लघुलेखकसाठी आपण अजून एक वेगळा सेपरेट महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला इतर माहितीसुद्धा देण्यात येईल। आता लिपिक आणि शिपाई पदासाठी सिलेबस काय आहे ते पाहून घ्या। इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, ह्या ठिकाणी व्याकरण इंग्रजी किंवा मराठी असे काही सांगितलेले नाही, त्यामुळे इंग्रजी मराठी दोन्ही व्याकरण ह्या ठिकाणी आहे आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जाईल। वर सांगितल्याप्रमाणे कनिष्ठ लिपिक 40 प्रश्न, 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी मराठी भाषेतील प्रश्न तसेच शिपाई हमाल एकूण गुण 30 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी मराठी भाषेतील प्रश्न असतील आणि संपूर्ण महाराष्ट्रभर एकच परीक्षा असेल असे ह्या ठिकाणी वाटते, कारण रजिस्ट्रेशन करताना आपल्याला तुम्ही चाळणी परीक्षेचा ज्या ठिकाणी द्यायची आहे तो जिल्हा निवडायला सांगितलेले आहे, त्यामुळे आपण फॉर्म कुठेही भरला तर आपापल्या जिल्ह्यात सुद्धा परीक्षा होऊ शकते। तसेच कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल। तसेच लघुलेखक श्रेणी 3 पदासाठी परीक्षेचा तपशील ह्याप्रमाणे असेल। लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली नाही तर सर्व पात्र उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल। चाळणी परीक्षेच्या किमान गुण प्राप्त केल्यानंतर म्हणजेच कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे घेण्यात आल्यास काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 7 पट उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल। एकाच 7 गुणोत्तर राखण्यासाठी अल्पसूचीमधील शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतके गुण एकापेक्षा जास्त उमेदवारांनी मिळवले असतील तर अशा सर्व उमेदवारांना लघुलेखन चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी बोलवले जाईल।
आपली स्टेनोग्राफरची स्किल टेस्ट कशा प्रकारचे होईल ते पाहून घ्या. इंग्रजी 6 मिनिटांचा डिक्टेशन असेल, 100 शब्द प्रति मिनिट इतकी गती असेल आणि एकूण शब्द 600 असतील आणि प्रतिलेखन वेळ हे 40 मिनिटे असतील आणि ही प्रतिलेखन तुम्हाला कम्प्युटरवर करायचे आहे. मराठीसुद्धा 8 मिनिटांचा डिक्टेशन असेल आणि 80 शब्द प्रति मिनिट एवढी गती असेल आणि एकूण शब्द हे 640 असतील आणि तुम्हाला कम्प्युटरवर टाईप करण्यासाठी एकूण 45 मिनिटे देण्यात येतील. लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात गती 30 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करावयाच्या 300 शब्दांच्या 20 गुणांच्या मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहावे लागेल. ज्या उमेदवारांना मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांनाच इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास प्राप्त मानले जाईल. इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल. ते उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटांच्या आत गती 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखित करायचे आहे. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखनामध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल. प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. तसेच चाळणी परीक्षा घेतल्यास इंग्रजी लघुलेखन चाचणी, मराठी लघुलेखन चाचणी, मराठी टंकलेखन तसेच इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एकास 3 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. आता कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचा तपशील कशा प्रकारे असेल ते पाहून घ्या. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 7 पटच उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटात 3 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करावयाच्या 300 शब्दांच्या 20 गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल. तसेच एकाच 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी टंकलेखन परीक्षेसाठी बोलावले जाईल. शेवटच्या उमेदवारांना मिळाले इतके गुण असे हे जास्त करून जिथे जास्त जागा आहेत तिथेच शेवटच्या उमेदवाराला जास्त गुण मिळवण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्या जिथे जास्त जागा आहेत तिथे टंकलेखनासाठी जास्त मुले असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जर आपल्या स्टेनोचे मुलं असतील तर ते सहज इतर विद्यार्थ्यांना बाहेर फेकतील. मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास प्राप्त असतील. तसेच इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणांची असेल, ज्यात 400 शब्द असतील आणि टायमिंग हे 10 मिनिटे असतील. जे उमेदवार इंग्रजी चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र मानले जाईल. तसेच चाळणी परीक्षा, मराठी टंकलेखन चाचणी आणि इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एकाच 3 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तर शिपाई हमाल पदासाठी परीक्षेचा तपशील काय आहे ते पाहून घ्या. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि सापल्यता चाचणीसाठी बोलवले जाईल. एकाच 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलवले जाईल. तसेच स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल. अशा प्रकारचे इतर माहिती आहे ते तुम्ही वाचून घ्या. तसेच लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक शिपाई हमालच्या पदानुसार
चालणी परीक्षेच्या लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35 गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणांची सूट दिली जाईल. आता ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आहे, सर्व उमेदवारांसाठी सामायिक सूचना. हे वरील माहिती तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी शॉर्टलिस्टबद्दल काय सांगितले आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि या ठिकाणी दिसत असेल, उमेदवार प्रत्येक पदासाठी एक अर्ज त्यासाठीच्या शुल्कासह सादर करू शकतो. एकाच पदासाठी शुल्कासह अनेक अर्ज सादर केल्यास उमेदवाराने सादर केलेला शेवटचा अर्जच ग्राह्य धरला जाईल. ही सर्वांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आपण एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो. त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला ऑप्शन आहे का नाही हे नक्कीच तपासून पाहून तरच 2 फॉर्म किंवा 3 फॉर्म भरू शकाल. या ठिकाणी तुम्ही ते पाहून घ्या. तसेच या शॉर्टलिस्टबद्दल ह्या ठिकाणी सांगितलेले आहे. या ठिकाणी पॉईंट तुम्ही पाहू शकता. जर त्यांना सर्वांचीच परीक्षा घ्यायची असती तर ह्या ठिकाणी त्यांनी हा वाक्यच सांगितलेला नसता. अर्हताकारी सेवाप्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांची अल्पसूची बनवण्यासाठी समुचित पद्धतीचा अवलंब करण्याचे सर्व अधिकार उच्च न्यायालय राखून ठेवत आहे. ही जर PDF तुम्ही इंग्रजीमध्ये पाहाल तर तिथे शॉर्टलिस्ट हे शब्द तुम्हाला दिसतील. उच्च न्यायालयाचे परीक्षेचे प्रकार, रिक्त पदांची स्थिती, निवड प्रक्रियेच्या पद्धतीत बदल करणे, परीक्षा पुढे ढकलणे, परीक्षा रद्द करणे याबाबत किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कारणाबाबत अधिकार राखून ठेवत आहेत. याबाबत कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार असणार नाही. त्यामुळे अल्पसूची संबंधी कोणतेही अभिवेदन उच्च न्यायालयाद्वारा विचारार्थ घेतले जाणार नाही. जर तुमचे शॉर्टलिस्ट झाले नाही तर तुम्ही काहीही करू शकणार नाहीत असे कोर्टाने सांगितलेले आहे. तुमचे 1000 रुपयेसुद्धा परत मिळणार नाहीत. उमेदवारांना प्रत्येक परीक्षा आणि मुलाखतीकरिता दिलेल्या सूचित तारखांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल. तसेच या ठिकाणी इतर माहितीसुद्धा दिलेली आहे. ते वाचून बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला कळेल. ह्या ठिकाणी जास्त आपण व्हिडिओ न वाढवता इथेच थांबूया आणि ह्या फॉर्म कोण कुठे भरत आहेत त्या संबंधीची सर्व माहिती उद्या किंवा परवा आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये आमच्या चॅनलचे विशेष करून आपल्या जिल्हा न्यायालय भरतीचे अभ्यास करणारे स्टेनोचे भरपूर विद्यार्थी आहेत. तसेच लिपिकचे सुद्धा भरपूर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यातून आम्ही सर्वे केलेला आहे. त्याची सर्व माहिती कोण कुठे भरणार आहे आणि सर्वात जास्त पसंती कोणत्या जिल्ह्याला विद्यार्थी देत आहेत त्यासंबंधी सर्व माहिती उद्या किंवा परवा टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावर तुम्ही जॉईन करून सर्व माहिती पाहू शकता. धन्यवाद.